झरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मांडवी बीट येथे वाघाने जीवघेणा हल्ला केला। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून दुसरा वाचला। याबाबत सविस्तर माहितीनुसार सुधाकर रामभाऊ मेश्राम वय 35 वर्ष, रामकृष्ण कानू टेकाम वय 22 वर्ष, दोघेही राहणार बेलमपल्ली हे दोघे शेतात कडब्याचे गंजी मारून बैलाला पाणी पाजायला जुनोनी शिवारात साठवण नाल्यावर गेले असता दोन्ही बैले वाघाच्या वासाने धूम ठोकून पळून गेली। वाघाने बैलाकडले लक्ष या दोघांवर केंद्रित करून सदर वाघाने अचानक दोघांवर हल्ला चढविला। यामध्ये वाघाने सुधाकर याची मान तोंडाने पकडून दूर नेण्याचा प्रयत्न केला। यामध्ये वाघाने सुधाकर यांच्या मांड्या, पाय, पोटऱ्या, हातापायाला पकडून ठेवल्याने सुधाकर गंभीर जखमी झाला। रामकृष्ण याने वाघाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि वाघ त्याच्या मागे लागल्याने रामकृष्ण हा झाडावर चढला। मात्र वाघाने रामकृष्ण याला झाडावर चढू न देता त्याच्या पायाला पकडले व त्याला खाली ओढू लागला। त्यामुळे त्याची पायाची बोटे पूर्णपणे कुरतडले गेले। झाडाला पकडूनही वाघाच्या ताकदीसमोर रामकृष्णाची ताकद कमी पडली आणि तो झाडावरून खाली पडला। जोरजोराने आवाज केल्याने जवळपास बैलगाडी घेऊन पाणी पाजणारे 6 ते 7 शेतकरी मदतीला धावून आले। शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने वाघ तेथून निघून गेले। मात्र तोपर्यंत सुधाकर यांची अवस्था आणखी गंभीर झाली। रामकृष्ण याला पायाला मार लागला, मात्र तो यामध्ये वाचला। देव तारी त्याला कोण मारी असा प्रत्यय त्या दोघांनाही आला। वेळ आली मात्र काळ आला नव्हता। त्यामध्ये सुदैवाने दोघांचे प्राण वाचले। शिवारातच काम करत असलेला राजू मेश्राम आणि सुनील मेश्राम या दोघांनी त्या दोघांना बैलगाडीत बसवून मांडवी गावापर्यंत आणले। वनविभागाला सूचित केले। वनविभागाची गाडी येऊन त्या दोघांना प्रथम पांढरकवडा येथे घेऊन गेले। मात्र पांढरकवडा येथून त्यांना जखम गंभीर असल्याने सरकारी रुग्णालय यवतमाळ येथे रेफर करण्यात आले। यापूर्वी सुद्धा वाघांनी दोघांवर हल्ला केला होता, ते मांडवी येथीलच होते। मांडवी परिसरात 5 वाघाचे वास्तव्य असून सुमारे 1 ते 1.5 वर्षापासून 5 वाघ परिसरातील नागरिकांना दिसून येतात। सद्यस्थितीत मशागतीची कामे सुरू असून शेतकरी शेतात वखरणीचे कामे करीत आहेत। सचिन गुडेटवार, विदर्भ न्यूज, केळापूर।